नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी पापडची चटणी। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। उडदाचे पापड घेतलेले आहे आपण 6 ते 7 येथे। पोहे आहे, हे नॉर्मल पोहे आहे, कच्चे पोहे 1 वाटी। शेंगदाणे आहे, मसाला शेंगदाणे। चाट मसाला लागणार आहे आपल्याला, धना पावडर लागणार आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आपण आणि जिरे पावडर आहे ही, आणि चवीपुरतं मीठ आपल्याला लागणार आहे। प्रथम आपण तेल गरम करून घेऊया आणि हे जे पापड आपण घेतलेले आहेत ते तेलात एक एक करून सर्व आपल्याला तळून घ्यायचे छान असे। पुढे जाण्याच्या पूर्वी ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांना माझी विनंती आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। एक एक करून सर्व पापड आपल्याला तळून घ्यायचे यामध्ये। फार झटपट होणारी रेसिपी आहे, अजिबात वेळ लागत नाही। आता हे जे पोहे आहे, कच्चे पोहे, हे 1 वाटी पोहे आपण घेतलेले आहे, हे सुद्धा तेलात आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे। भरपूर दिवस ही चटणी आपण टिकून ठेवू शकतो, हवाबंद डब्यात ठेवायची फक्त। हे सर्व पापड तळून झालेले आपण असे त्याचे तुकडे करून घ्यायचे। हे बघा, आता जे पोहे आपण तळून घेतलेले ते यामध्ये मिक्स करायचे आहे। मसाला शेंगदाणा आहे, हे 3 ते 4 चमचे, हे सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया। हे चाट मसाला टाकलाय आपण 1 चमचा येथे, याच्यामुळे याची टेस्ट फार छान लागते, फार टेस्टी होते। आता धना पावडर आणि जिरा पावडर प्रत्येकी आपल्याला अर्धा चमचा टाकायची आहे। काश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा आपण येथे टेस्ट साठी आणि कलर साठी टाकून घेतले आहे, आणि चवीपुरतं मीठ फक्त आपल्याला आपण जे पोहे तळून घेतलेले आहे त्यासाठीच लागणार आहे, कारण पापडामध्ये ऑलरेडी मीठ असतं आणि चाट मसाला असल्यामुळे आपल्याला जास्त मीठ टाकायची यामध्ये गरज पडणार नाही। ही जी चटणी आपण येथे बघतो आहोत ही आपण 8 ते 10 दिवस आरामशीर स्टोर करून घेऊ शकतो, परंतु आपल्याला अजून हिला टेस्टी बनवायचं असेल तर आपण कांदा, टोमॅटो आणि शेव टाकून ही सर्व करू शकतो। फार छान टेस्ट येते, त्यामुळे त्याची नक्की ट्राय करा। फार टेस्टी अशी साइड डिश म्हणून आपण हिला खाऊ शकतो, किंवा कुठे बाहेर जाताना सुद्धा आपण हवाबंद डब्यात घेऊन जाऊ शकतो सोबत। थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, याच्यामुळे याचा फार स्वाद फार छान येतो। नक्की ट्राय करा रेसिपी, कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।